अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये रोही, निलगाय व रानडुक्कर यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतात असणाऱ्या मालाची रखवाली करायसाठी जावं लागते। माझी मायमाऊली त्या ठिकाणी त्यांची वाट पाहते की रात्र झाली आहे, घरचे माणसं त्या ठिकाणी गेलेले आहे, ते परत येतील की नाही येतील। म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। मध्य प्रदेशमध्ये सरकारने एक बोमा टेक्निक नावाची योजना आणलेली आहे। त्या योजनेच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मध्य प्रदेश सरकारच्या वन विभागाने सन 2024-25 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कन्झर्वेशन सोल्युशन सोबत MOU करून हेलिकॉप्टर टेक्निकचा वापर करून त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय मोठा दिलासा दिलाय। बोमा टेक्निकमध्ये शेतामध्ये किंवा जंगल वाढलेल्या भागामध्ये अध्यक्ष महोदय असणारे निलगाई असेल, हरिण असेल, त्या ठिकाणी रानडुक्कर असेल, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधून त्यांना बोमा म्हणजे व्ही आकाराचे इन्क्लोजर जे फायर नेटने बनविलेले असते अध्यक्ष महोदय, त्यामध्ये प्राण्यांना सुरक्षित पकडला जाते व त्यानंतर त्यांना बेहोश न करता जिवंत आणि सुरक्षित राखीव जंगलामध्ये नेल्या जाते। अध्यक्ष महोदय, मी काल परवापासून बिबट्याचा आणि वाघाचा विषय ऐकतोय। कोणी म्हणतात शेळ्या सोडा जंगलामध्ये, कोणी म्हणतात मेंढ्या सोडा। आम्ही सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय, हे जे रानडुक्कर आहे, हे जे निलगाय आहे, हे जे रोही आहे, हे अध्यक्ष महोदय त्या जंगलामध्ये सोडा। बिबट आणि वाघ गावामध्ये येणार नाही। अरे खायला मिळत नाही म्हणून गावामध्ये येत आहे अध्यक्ष महोदय। म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो, मध्य प्रदेशमध्ये शाहजहांपूर जिल्ह्यामध्ये, पश्चिम मध्य प्रदेश यातील काही जिल्ह्यामध्ये बोमा ऑपरेशन राबविण्यात आले आहे। आणि सर्वात आधी अध्यक्ष महोदय शाहजहांपूर जिल्ह्याच्या काला पिपलमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे व पकडण्यात आलेले प्राणी गांधी सागर वाईल्ड लाईफ मदसौर नीमच जिल्हा या ठिकाणी सुरक्षित सोडण्यात आले अध्यक्ष महोदय। आणि अखेरच्या टप्प्यात म्हणजे 2024च्या एंडिंग मध्ये 11 दिवसामध्ये 913 निलगाय व हरणे बोमा टेक्निक वापरून या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले अध्यक्ष महोदय। याचा मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या बोमा टेक्निकची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करावी आणि सुरुवात महाराष्ट्रामध्ये करत असताना अध्यक्ष महोदय त्याची सुरुवात मात्र गांधी जिल्ह्याच्या वर्धा जिल्ह्यापासून करावी आणि तेही माझ्या मतदारसंघापासून करावी, ही विनंती या ठिकाणी करतो। सन्माननीय